संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अध्याय 6 ओवी क्रमांक 132 ते 135 यामध्ये मराठी भाषेची महती त्यांनी वर्णन केलेली आहे. ती आपण या ठिकाणी श्रवण करूया. म्हणे ज्ञानदेव अमर्याद ताकद माझ्या मराठी शब्दात. म्हणे ज्ञानदेव अमर्याद ताकद माझ्या मराठी शब्दात. माझ्या मराठी शब्द गोडीनं सप्त सुरावरही केली मात. म्हणे श्रोते ज्ञानदेवा मराठी शब्द गोडीत आम्ही गेलो रंगून. म्हणे श्रोते हे ज्ञानदेवा मराठी शब्द गोडीत आम्ही गेलो रंगून. काय सांगू नाद ब्रह्मासही त्या शब्दांनी घेतले जिंकून. अशी मराठी शब्द रचना ऐकण्यास आम्हा भाग्याची साथ. अशी मराठी शब्द रचना ऐकण्यास आम्हा भाग्याची साथ. माझ्या मराठी शब्द गोडीनं सप्त सुरावरही केली मात. पहा नवल आपली मराठी भाषा ही देशी भाषा वाट. पहा नवल आपली मराठी भाषा ही देशी भाषा वाट. भाषेच्या गगनी रस अलंकार रूपी शब्द नाना रंगान थाट. ज्ञानाचे ते मराठी शब्दरूपी चांदन पसरले जणू गगनात. ज्ञानाचे ते मराठी शब्दरूपी चांदन पसरले जणू गगनात. माझ्या मराठी शब्द गोडीनं सप्त सुरावरही केली मात. मराठी शब्दाचं चांदन तेही गूढ अभिप्रायाच्या गारव्यासहित. मराठी शब्दाचं चांदन तेही गूढ अभिप्रायाच्या गारव्यासहित. त्या शब्दाच्या चांदण्यात श्लोकरूपी कमळ होई विकसित. ऐकण्याची इच्छा निर्माण करी ही मराठी निरीच्छ मानसात. ऐकण्याची इच्छा निर्माण करी ही मराठी निरीच्छ मानसात. माझ्या मराठी शब्द गोडीनं सप्त सुरावरही केली मात. जणू सौंदर्याचीच आतिषबाजी हे माझे मराठीचे बोल. जणू सौंदर्याचीच आतिषबाजी हे माझे मराठी बोल. ऐकूनी ते शब्द श्रोत्यांचं अंतकरण समाधानानं डोल. हे मराठी बोल ऐकण्याच्या मनोरथांना करी थोरविला प्राप्त. हे मराठी बोल ऐकण्याच्या मनोरथांनाही करी थोरविला प्राप्त. माझ्या मराठी शब्द गोडीनं सप्त सुरावरही केली मात. सप्त सुरावरही केली मात.